DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर अंबड लिंक रोडवरील केवल पार्क परिसरात असलेल्या लॅमिनेटेड दरवाजाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार दिनांक 23 रोजी संध्याकाळी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास घडली। या आगीत लाखो रुपयांचे लॅमिनेटेड दरवाजे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पराग करलिया यांच्या मालकीचे हे गोडाऊन असून आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे व सद्दाम शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला माहिती दिली व मदत कार्य केले। सातपूर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र आग तीव्र असल्याने अंबड MIDC येथून अतिरिक्त अग्निशमन बंब मागवण्यात आला। अखेर 2 बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले। या आगीत गोडाऊन मधील लॅमिनेटेड दरवाजांचा मोठा साठा पूर्णपणे नष्ट झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी कामानिमित्त बाहेर असतानाही दूरध्वनीद्वारे संबंधित व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांना दिलासा दिला। या दरम्यान याच परिसरात जानेवारी महिन्यात आग लागल्याची ही तिसरी घटना असल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमधील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे। तर काय सांगाल, या ठिकाणी आगीची घटना लागली, आपल्याला काय सूचित करण्यात आलं आणि आतापर्यंत काय नुकसान झालं? सूचित केल्याप्रमाणे जसं आम्हाला नागरिक ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस कळवतं फायर स्टेशनला कळवल्यानुसार आम्ही त्वरित सातपूर फायर स्टेशनवर मुंबई रवाना केला। तर सद्यस्थितीत इथे बघितलं तर फर्निचरचे दरवाजे जे डोर्स वगैरे त्याला लॅमिनेशन करतात त्या फर्निचर दुकानाला आग लागलेली होती। तर आमच्यामध्ये त्याला MIDCचा बंब आलेला होता, पण आजूबाजूला रेसिडेन्शियल रहिवासी घरं असल्यामुळे धोका उद्भवू शकतो, त्यामुळे त्वरित आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि दरवाजांचे आणि प्लाऊडचं नुकसान झालेलं मला कळतं। आणि इथून उन्हाचे दिवस आहेत, आग लागण्याचं प्रमाण वाढतं आहे, त्याबाबत व्यावसायिकांनी काय काळजी घ्यावी, काय आवाहन करावं? व्यावसायिकांनी काळजी घेण्याचं एकच काय, त्यांनी इलेक्ट्रिक त्यांनी ऑडिट करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यात जर लोड शेडिंग वाढतो त्याच्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे बी आग लागते आणि काही केमिकल्स वगैरे असते निष्काळजीपणा त्यांचा उद्भवतो, निष्काळजीपणा टाळायला पाहिजे त्यांनी। या आगीमध्ये साधारणतः किती नुकसान झालं असं, आग कशामुळे लागलेली असेल काय सांगा? लागत एक शॉर्ट सर्किट सांगू शकतो, अकस्मातपणे लागू शकतो, आम्ही त्यांना आमचं अकस्मातपणे सांगतो। एक शॉर्ट सर्किट असू शकते किंवा निष्काळजी लिक्विड वगैरे कुठे पडलेलं असेल केमिकल वगैरे ते त्यांनी लागू शकते। आज या ठिकाणी या केवल पार्क परिसरामध्ये पराग कलारे यांच्या दरवाजाच्या शॉपला एक आग लागलेली होती। आगीचं कारण अजून समजू शकलं नाही, परंतु स्थानिकांनी सर्वांनी फायर ब्रिगेडला कळवल्यानंतर त्यानंतर आम्ही संपर्क केला, सद्दाम असतील आणि बाकी स्थानिक सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कळवलं आणि त्वरित आपल्या अग्निशमन दलाचे पगार साहेब, सातपूर फायर स्टेशनचे जे काम बघता पगार साहेब आणि MIDC फायरचे पाटील साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत ती आग आटोक्यात आणलेली आहे। यापुढे नागरिकांनी अशी कुठली अघटित घटना घडू नये, त्यातून जीवितहानी किंवा वित्तहानी घडत असते, तर नागरिकांनी स्वतः आपले शॉप चालवताना काळजी घ्यावी, प्रशासनालाही सहकार्य करावं, स्वतःची काळजी घ्यावी, त्यातून स्वतःचे नुकसान होणार नाही, जीवितहानी आणि वित्तहानी होणार नाही। आणि मी महापालिकेचे फायर ब्रिगेड आणि MIDCचे जे फायर स्टेशन आहे या दोघांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी वेळेत येऊन ती आग आटोक्यात आणलेली आहे। पगार साहेब आणि पाटील साहेबांचे आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो। कैसे आग लगी, क्या पता चला? अभी यहाँ पे आग लगी, हम घर पे था, यहाँ पे आने के बाद देखा कि यहाँ के स्थानिक लोगों ने सब कंट्रोल कर लिया था। फायर ब्रिगेड आने के बाद में आग को बुझाने का काम करे लोगों ने, और इनका बहुत बहुत आभार। और किसी का जान का नुकसान नहीं हुआ, और इस पे हम कोशिश करेंगे कि जो ये हादसा हुआ है दोबारा ऐसा ना हो, इसके ऊपर चर्चा करेंगे कि ये किस वजह से हुआ। धन्यवाद। या मदत कार्यात सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे, सद्दाम शेख, सातपूर अग्निशमन विभागाचे प्रमुख SR पगार, वाहन चालक तुपलोंढे, फायरमन पवार, माळेकर, कुलकर्णी, परदेशी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पालवी व चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।